Hello friends, my name is Amar. Today we are going to learn very important and essential topic, that is preposition of time. Okay, first of all we will see what is the definition of preposition. Okay, a word or phrase that is used before a noun or a pronoun to show place, time, direction, etc. बघा मित्रांनो, अ वर्ड और अ फ्रेज, वर्ड म्हणजे शब्द, फ्रेज म्हणजे वाक्प्रचार, एक असा शब्द किंवा वाक्प्रचार दॅट इज युज्ड जो की वापरण्यात येतो बिफोर अ नाउन और प्रोनाउन. नाउन म्हणजेच नाम, प्रोनाउन सर्वनाम, नाम असेल किंवा सर्वनाम असेल त्यांच्या समोर वापरणारा जो शब्द असतो त्याला प्रिपोजिशन असं म्हणतात. आणि तो काय दाखवतो बघा, टू शो, प्लेस ठिकाण दाखवतो, टाइम वेळ दाखवतो, डायरेक्शन दाखवतो, दिशा दाखवतो. तर ही आहे डेफिनेशन प्रिपोजिशनची. बघूया मराठीमध्ये डेफिनेशन काय. नाम किंवा सर्वनामापूर्वी स्थळ, काळ, दिशा वगैरे दाखवणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. ओके, आता बघूया. प्री म्हणजेच काय तर पूर्वी, ओके, म्हणजे च्या अगोदर, व पोझिशन म्हणजेच काय तर स्थळ किंवा स्थिती किंवा वेळ. ओके, मग स्थळ असेल, स्थिती असेल, वेळ असेल याच्या समोर तुम्हाला जो शब्द वापरायचा असतो त्याला म्हणतात प्रिपोजिशन. ओके, मग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोस्टली प्रिपोजिशन ऑफ टाइम. ओके, बघा, प्रिपोजिशन हे वेळ, स्थळ व दिशा दाखवतात, म्हणजेच ते वेळेच्या, स्थळाच्या व दिशेच्या अगोदर वापरलं जातं. ओके, आता बघूया मित्रांनो व्हिडिओमध्ये प्रिपोजिशन ऑफ टाइम, टाइम दाखवणारे कोणकोणचे आहेत. तर ऑन आहे, इन आहे, ड्युरिंग आहे, सिन्स आहे, फ्रॉम आहे, फॉर आहे, एटसेट्रा. सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, फर्स्ट स्टार्ट होतं ऑन. बघा, ऑन कुठे वापरता. इट इज युज्ड फॉर स्पेसिफिक डेज अँड डेट्स. बघा, स्पेसिफिक डेज अँड डेट म्हणजे विशिष्ट दिवस, दिनांक व वार यापूर्वी ऑन हे प्रिपोजिशन वापरतात. आता स्पेसिफिक डेज म्हणजेच काय, बघा तारीख दाखवायची आपल्याला. ओके, ऑन 1 मार्च 2024, ऑन 15 ऑगस्ट 1947, ऑन 2 जानेवारी. तारीख सांगायची तर ऑन वापरू शकता. ओके, ऑन मंडे वार सांगायचा आहे तुम्हाला, त्याच्या समोर सुद्धा तुम्हाला प्रिपोजिशन वापरायचं. ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे, ऑन सॅटरडे, ऑन संडे. ओके, तारीख सांगितली ऑन 3 जून. एक विशिष्ट दिवस सांगायचा तुम्हाला म्हणजे ऑन मे आफ्टरनून ऑन द अॅन्युअल डे. ओके, आता बघूया एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल, तो 1 मार्च 2024 रोजी लग्न करणार आहे. मित्रांनो, टेन्स कुठलाही असला तरी त्या प्रिपोजिशनची जागा काही बदलत नाहीये. बघा, आता तो 1 मार्च 2024 रोजी लग्न करणार आहे. ओके, मग ही विल मॅरी ऑन 1 मार्च 2024 म्हणजेच काय तर 1 मार्च 2024च्या दिवशी किंवा वारी. आमचा वर्ग सोमवारपासून सुरू होईल. आवर क्लास विल स्टार्ट ऑन मंडे. ओके, सोमवारच्या दिवशी. ओके, नंतर बघा, आम्ही तुला बुधवारी भेट देऊ. ओके, वी विल मीट यू ऑन वेनसडे. वार सांगितलाय, ऑन वापरला. मी 27 तारखेला माझ्या देशात परतेल. आय विल रिटर्न टू माय कंट्री ऑन द 27th. तारीख सांगितली, ऑन वापरलाय. ओके, क्रिसमसच्या दिवशी आम्ही एकत्र होतो. वी गेट टुगेदर ऑन क्रिसमस डे. विशिष्ट दिवस आहे क्रिसमस डे म्हणून आपण ऑन वापरलाय. ओके, ऑनचा वापर मित्रांनो स्थळ दाखवू शकत असताना आपण त्याचा वर म्हणून वापरला त्याला. ओके, आता इथे या प्रकारचं आहे. बघूया पुढे आता ॲट. ॲटचा वापर प्रिपोजिशन ऑफ प्लेस मध्ये स्थळ दाखवण्यासाठी वापरतात. येथे बघूया, यूज फॉर एक्झॅक्ट टाइम्स अँड स्पेसिफिक मोमेंट. एक्झॅक्ट टाइम, तुम्हाला विशिष्ट वेळ किंवा एखादा विशिष्ट क्षण दाखवायचा आहे तेव्हा ॲटचा वापर येथे केला जातो. बघा, विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग विशिष्ट वेळ काय तर ॲट 6 o'clock, ॲट 7 o'clock, ॲट 9 PM, at midnight, at the end of the class, at dawn, at night, at Diwali, at Holi. ओके, एक्झाम्पल बघूया. मराठवाडा एक्सप्रेस रात्री 9 वाजता पोहोचते. मग मराठवाडा एक्सप्रेस अराइव्स ॲट 9 o'clock. विशिष्ट वेळ ॲट वापरला. तो सकाळी 5 वाजता उठतो. हे वेक्स अप इन द मॉर्निंग ॲट 5 o'clock. विशिष्ट वेळ वापरला. ओके, पुढे बघा आता. ती मध्यरात्री ऑफिसला परतली. शी रिटर्न ऑफिस ॲट मिडनाईट. ओके, सुट्टीच्या वेळी आशा तेथे जाईल. तर आशा विल गो देअर ॲट द टाइम ऑफ हॉलिडेज. विशिष्ट वेळ. होळीमध्ये सगळेच खुश दिसत आहेत. एव्हरीवन सीम्स हॅपी ॲट होली. ओके, आता पाहूया फॉर. ओके, युज्ड टू टॉक अबाउट द ड्युरेशन ऑफ टाइम म्हणजे क्रियेचा कालावधी, कालखंड दर्शवण्यासाठी फॉरचा वापर करतात. फॉर म्हणजे साठी. फॉर 5 years 5 वर्षासाठी. फॉर 10 years 10 वर्षासाठी. फॉर 4 hours 4 तासासाठी. फॉर 5 days 5 दिवसासाठी. फॉर 4 weeks 4 आठवड्यासाठी. फॉर द होल मॉर्निंग, फॉर द लास्ट मंथ, फॉर द लास्ट वीक, फॉर द लास्ट मंडे. एक्झाम्पल पाहूया. तो 2 वर्षे परभणीत राहिला. ही लिव्ड इन परभणी फॉर 2 years 2 वर्षासाठी.
तो या कंपनीत 10 वर्षापासून कार्यरत आहे. ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 10 इयर्स. मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये कालावधीपासून क्रिया सुरू झालेली असते हे सांगण्यासाठी फॉर आणि सिन्स वापरतात. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला कालखंड सांगायचा आहे तेव्हा तुम्ही फॉर वापरू शकता. मग येथे बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना आहे. ही हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 10 इयर्स. ओके, पुढे बघा. तो आठवडाभर दूर असेल. ही विल बी अवे फॉर अ वीक. मी 1 महिन्यासाठी घरी जात आहे. आय एम गोइंग टू होम फॉर अ मंथ. नीरज 2 दिवस हॉटेलमध्ये थांबत आहे. नीरज इज स्टेइंग इन द हॉटेल फॉर 2 डेज. बघा 2 दिवसाच्या कालावधीसाठी म्हणून आपण फॉर वापरला. ओके, आता बघूया इन. इनचा अर्थ होतो चात. विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टीसाठी इन वापरतात. ओके, स्थळ दाखवत असताना इनचा अर्थ होतो चा मध्ये. आता बघूया इन टाइम सांगताना काय वापरतात. इट इज युज्ड विथ द पार्ट ऑफ द डे. पार्ट ऑफ द डे म्हणजे दिवसाचा भाग. कोणता दिवसाचा भाग. इन द मॉर्निंग सकाळ. इन द आफ्टरनून. ओके, इन द इव्हिनिंग म्हणजे आफ्टरनून, मॉर्निंग, इव्हिनिंग हे तुम्हाला दिवसाचा पार्ट सांगायचा तेव्हा तुम्ही इनचा वापर करायचा. ओके, परत एकदा सांगतो, या सर्व प्रिपोजिशनचा वापर सेंटेन्स वरती डिसाइड असणार आहे. ओके, बघा नंतर इन केव्हा वापरायचा. मंथ साठी म्हणजे इन ऑक्टोबर, इन फेब्रुवारी हे मंथ असतील. इयर्स वर्ष सांगायचे इन 2024, इन 1992, इन 1947 वर्ष सांगायचे इन वापरा. सीझन सांगायचे, ऋतू सांगायचे इन विंटर सीझन, इन समर सीझन, इन रेनी सीझन. ओके, नंतर बघा. It is also used with the future tense to show the period in which an action will happen in a week in 4 hours. बघा, it is also with the future tense भविष्य काळामध्ये वापरतात. To show हे दाखवतं the period असा कालावधी in which ज्यामध्ये an action will happen म्हणजे अशी कृती घडेल च्या आतमध्ये, त्यासाठी in वापरायचं. In a week in 4 hours. ओके, म्हणजे एका आठवड्याच्या आत 4 तासाच्या आत. ओके, बघा इथे ती 3 वर्षात पदवीधर होईल. शी विल ग्रॅज्युएट इन 3 इयर्स. 3 वर्षाच्या आत. ते 4 दिवसात परत येतील. दे विल कम बॅक इन 4 डेज. 4 दिवसाच्या आतमध्ये. ओके, वाक्यावर ठरणार. नॉर्मली जर वाक्य असेल तर आपण पाहिलं की फॉर वापरला आपण. ओके, फॉर 4 डेज, परंतु इथे च्या आत अशी क्रिया वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला इथे बदलायचं. इन 4 डेज. नेक्स्ट बघा. जानेवारीमध्ये तो इथे स्थलांतरित झाला. ही मूड हेअर इन जानेवारी. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. द फ्लावर्स ब्लूम इन स्प्रिंग. वसंत ऋतूमध्ये. ओके, मी ऑगस्टमध्ये सुट्टीवर जात आहे. आय एम गोइंग टू वेकेशन इन ऑगस्ट. महिना सांगायचा इन वापरलं. ओके, ऋतू सांगायचा इन वापरलं. वर्ष सांगायचा इन वापरलं. आता बघूया विदिन. विदिनचा अर्थ होतो चात. ओके, बघा. इट इज यूज टू इंडिकेट अ टाइम लिमिट. टाइम लिमिट विशिष्ट वेळेची मर्यादा दाखवायची. ऑर अ टाइम फ्रेम. ओके, बिफोर द एंड ऑफ एखादी गोष्ट होण्याच्या पूर्वी. विदिन अ स्पेसिफिक टाइम पिरियड एका विशिष्ट टाइम पिरियडच्या आतमध्ये. विदिन अ डेडलाईन डेडलाईनच्या आतमध्ये. विदिन डेज ऑर वीक म्हणजे दिवसाच्या आणि आठवड्याच्या आतमध्ये, त्यासाठी विदिन वापरायचा. क्रिया विशिष्ट कालावधीत पूर्ण होते किंवा होईल हे दर्शवण्यासाठी वापरतात. ओके, बघा. मी 1 महिन्याच्या आत कर्ज परत करेन. मग आय विल रिफंड द डेट विदिन अ मंथ. इन सुद्धा वापरू शकता. बघूया आपण फरक काय दोघांमधला. मी 5 मिनिटात परत येईल. आय विल कम बॅक विदिन 5 मिनिट्स. 5 मिनिटाच्या आत. ओके, पुढे बघा. आम्ही 1 तासात परत येऊ. वी विल कम बॅक विदिन 1 hour. ओके, मग अर्ध्या तासात तुमचा गृहपाठ पूर्ण करायचा आहे. यू हॅव टू कम्प्लीट युअर होमवर्क विदिन हाफ hour. त्याने वेळेत पेपर पूर्ण केला होता. ही हॅड कम्प्लीटेड द पेपर विदिन टाइम. ओके, आता बघूया इन आणि विदिन मधला फरक काय. बघा, इन होतो ऍट द एंड ऑफ म्हणजेच काय तर शेवटीला, आणि विदिन म्हणतो बिफोर द एंड ऑफ त्या गोष्टीचा शेवट होण्याच्या पूर्वी. आता एक्झाम्पल बघा. ही विल बी बॅक इन अ वीक व्हेन अ वीक इज ओव्हर. आता मित्रांनो असं आपण समजूया की 1 ते 7 तारीख हा दिवसाचा कालावधी आहे म्हणजे आठवड्याचा कालावधी आहे. तर असं म्हणूया, एक व्यक्ती म्हणतो ही विल बी बॅक इन अ वीक म्हणजेच काय व्हेन अ वीक इज ओव्हर म्हणजे 1 ते 7 या दिवसामध्ये ज्या वेळेला 7 दिवस संपतील किंवा 7 दिवस शेवटचा असेल म्हणजे आठवडा संपायचा असेल त्यावेळेला तुम्ही इनचा वापर करू शकता. ओके, आणि दुसरा बघा विदिन. ही विल बी बॅक विदिन अ वीक म्हणजे 1 आठवड्याच्या आत परत येईल. बिफोर अ वीक इज ओव्हर 1 ते 7 दिवसाचा आठवडा आहे. तो म्हणतोय की बाबा मी 7 दिवसाच्या आतमध्ये परत येईल म्हणजे तो दुसऱ्या दिवशी परत येऊ शकतो, तिसऱ्या दिवशी येऊ शकतो, या प्रकारचे. ओके, 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती म्हणतोय आय विल रिटर्न युअर मनी इन अ वीक मी तुझे पैसे 1 आठवड्यात परत करतो. दुसरा म्हणतो आय विल रिटर्न युअर मनी विदिन अ वीक
म्हणजेच काय तर एका आठवड्याच्या आतमध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वापस करू शकतो. मग तुम्ही पैसे कुणाला देणार? जो व्यक्ती लवकर पैसे परत करू शकेल त्याला तुम्ही देणार. म्हणजेच विदिनचा वापर कालावधी थोडासा लवकर असेल किंवा लवकर एखादी क्रिया करण्यासाठी तुम्ही एखाद्याला डेडलाईन किंवा टाइमलाईन देतात तर त्यावेळेला तुम्ही विदिनचा वापर करू शकता. ओके, आता बघूया फ्रॉम. इट इज यूज टू टॉक अबाउट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम. बघा, टॉक अबाउट स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम म्हणजेच काय, एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते, केव्हापासून सुरू झाली हे सांगण्यासाठी फ्रॉमचा वापर करायचा आहे. ओके, बघा, सोमवारपासून ते कामाला सुरुवात करतील. ही विल स्टार्ट हिज वर्क फ्रॉम मंडे. ओके, आता मित्रांनो, अगोदर म्हणलं मी तुम्हाला वार असेल तर ऑन वापरा, ऑन मंडे, परंतु वाक्य या वाक्यामध्ये त्याचा अर्थ काय होते म्हणून तुम्हाला परत एकदा बघा, महत्वाचं काय तर वाक्याच्या मिनिंग वरून तुम्हाला प्रिपोजिशन तेथे प्रॉपर वापरायचं आहे. सोमवारपासून ते कामाला सुरुवात करतील. ही विल स्टार्ट हिज वर्क फ्रॉम मंडे. आम्हाला 1 एप्रिल पासून सुट्टी आहे. वी हॅव हॉलिडेज फ्रॉम 1 एप्रिल. ओके, नंतर बघा, मी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत शाळेत शिकवतो. आय टीच इन स्कूल फ्रॉम 8 AM to 1 PM. मी 1 ऑगस्ट पासून नवीन नोकरीत रुजू होणार आहे. आय विल जॉईन द न्यू जॉब फ्रॉम 1 ऑगस्ट. 25 जून पासून शाळा सुरू होत आहे. द स्कूल इज स्टार्टिंग फ्रॉम 25 जून. ओके, 25 जून पासून 1 ऑगस्ट पासून 8 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत. ओके, पुढे बघा, बाय. बायचा अर्थ होतो पर्यंत. इट रिफर्स टू अ पॉइंट ऑफ फ्युचर टाइम अँड डिनोट्स द लेटेस्ट टाइम ॲट विच अन ॲक्शन विल बी ओव्हर. बघा, इट रिफर्स टू अ पॉइंट ऑफ फ्युचर टाइम, भविष्य काळातली अशी वेळ. डिनोट द लेटेस्ट टाइम ॲट विच अन ॲक्शन विल बी ओव्हर, म्हणजे अशा कालावधीमध्ये ती क्रियाच्या पर्यंत पूर्ण होईल हे सांगण्यासाठी बाय वापरतात. बघूया मराठीमध्ये. हे भविष्य काळातील वेळेचा संदर्भ देतं आणि नवीन वेळ दर्शवतं ज्यावेळी एखादी क्रिया पूर्ण होईल च्या पर्यंत, या अनुषंगाने बायचा वापर करतात. बघा, स्पर्धा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपेल. द कॉम्पिटिशन विल बी ओव्हर बाय 6 PM. तुम्हाला म्हणलं एखादी ॲक्युरेट टाइम सांगायचं तर ॲट वापरा, परंतु येथे क्रिया वाक्याचा अर्थ सांगतोय की पर्यंत, म्हणून येथे बाय वापरले. ओके, द कॉम्पिटिशन विल बी ओव्हर बाय 6 PM. दुसरं बघा, तो संध्याकाळपर्यंत हे ठिकाण सोडू शकतो. ही मे लिव्ह दिस प्लेस बाय इव्हिनिंग, सायंकाळपर्यंत. ओके, वेळ सांगत असताना तुम्हाला म्हणलं इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग वापरा, परंतु येथे क्रिया वाक्याचं सेंटेन्स एक विशिष्ट वेगळी दर्शवतं म्हणून येथे बाय वापरला. ओके, पुढे बघा, म्हणून कन्फ्यूज व्हायचं ना, वाक्यानुसार तुम्हाला वापरायचंय, फक्त लक्षात ठेवा कुठे काय वापरायचंय. पॅकेज शुक्रवारपर्यंत पोहोचलं पाहिजे. द पॅकेज शुड अराइव्ह बाय फ्रायडे. ओके, बाय फ्रायडेपर्यंत. तो 9 वाजेपर्यंत माझ्या घरी येईल. ही विल कम टू माय होम बाय 9 o'clock. ओके, मी मंगळवारपर्यंत कार्यालयात हजर राहील. आय विल प्रेझेंट इन ऑफिस बाय ट्यूजडे. ओके, आता बघूया सिन्स. सिन्सचा अर्थ होतो पासून. इट डिनोट्स द पॉइंट ऑफ टाइम ॲट विच अन ॲक्शन बिगॅन. ओके, म्हणजे क्रियेची निश्चित वेळ दाखवण्यासाठी, म्हणजे क्रिया कधी बिगॅन झाली, सुरुवात झाली हे सांगण्यासाठी सिन्सचा वापर केला जातो. बघा, क्रिया कोणत्या वेळी सुरू झाली हे दर्शवतं. मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय तर चालू पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे हे तिन्ही जे टेन्स आहेत ना ते काय सांगतात, अशी क्रिया भूतकाळात चालू झाली, सध्या पण चालू, आणखी किती दिवस चालू राहील सांगता येत नाही. तर हे सांगण्यासाठी तुम्हाला या टेन्समध्ये सिन्सचा वापर वापरण्यात येतो. बघा, येथे वापरू शकता सिन्स मॉर्निंग, सकाळपासून, सिन्स इव्हिनिंग, सायंकाळपासून, सिन्स आफ्टरनून, दुपारपासून, सिन्स लास्ट मंडे, गेल्या सोमवारपासून, सिन्स लास्ट मंथ, गेल्या महिन्यापासून, सिन्स लास्ट वीक, गेल्या आठवड्यापासून, सिन्स 2005, सिन्स 2020, सिन्स 10 PM, सिन्स 8 AM, सिन्स 10 o'clock. बघूया एक्झाम्पल. तो लहानपणापासून परभणीत राहतो. ही हॅज बीन लिव्हिंग इन परभणी सिन्स हिज चाइल्डहुड. लहानपणापासून. ते 2005 पासून इंग्रजी शिकत आहे. दे हॅव बीन स्टडिंग इंग्लिश सिन्स 2005. 2005 पासून. ओके, पुढे बघा, ते लहानपणापासूनचे मित्र आहेत. दे हॅव बीन फ्रेंड सिन्स चाइल्डहुड. लहानपणापासून. गेल्या आठवड्यापासून जिमी येथे लपून बसला आहे. जिमी हॅज बीन हायडिंग हिअर सिन्स लास्ट वीक. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ती 2 वर्षापासून ही शर्यत जिंकत आलेली आहे. शी हॅज बीन विनिंग द रेस सिन्स 2 years. 2 वर्षापासून. ओके, आता बघूया ड्युरिंग. ड्युरिंगचा अर्थ होतो च्या दरम्यान. मग निर्देशित कालावधीत किंवा काळात किंवा विशिष्ट कालावधीपर्यंत घडणाऱ्या घटनांसाठी ड्युरिंग वापरतात. when something happens within a period of time, एका विशिष्ट कालावधीच्या दरम्यान ही घटना घडते तेव्हा ड्युरिंग वापरायचं. बघा, चित्रपट सुरू असताना मुले झोपत होती. द चिल्ड्रन वर स्लीपिंग ड्युरिंग द मूवी. मूवीच्या दरम्यान.
बर्फाच्या वादळाच्या दरम्यान वीज गेली. द पॉवर वेंट आउट ड्युरिंग द स्नो स्टॉर्म. ओके, बर्फाच्या वादळाच्या दरम्यान. पुढे बघा, व्याख्यानादरम्यान या मुली बडबड करत होत्या. दीज गर्ल्स वर गॉसिपिंग ड्युरिंग द लेक्चर. खेळादरम्यान आम्हाला खूप आनंद झाला. वी हॅड अ ग्रेट टाइम ड्युरिंग गेम. गेल्या 10 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या कमी झाली आहे. द पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री हॅज डिक्रीज ड्युरिंग लास्ट 10 इयर्स. गेल्या 10 वर्षाच्या दरम्यान. आता पाहूया टील आणि अंटील म्हणजे पर्यंतसाठी. ओके बघा, टील अँड अंटील आर युज्ड टू टॉक अबाउट द एंडिंग पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे विशिष्ट कालावधीपर्यंत किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट होण्यापर्यंत हे सांगायचं असेल तेव्हा टील आणि अंटील वापरू शकता. दोन्हीचा अर्थ सेम. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. आय वर्क टिल लेट ॲट नाईट. बघा, उशिरापर्यंत. आजपर्यंत आम्हाला काही मिळाले नाहीये. वी हॅव नॉट रिसीव्ड एनिथिंग अंटिल टुडे. ओके, नंतर बघूया, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत क्रिकेट खेळतात. दे प्ले क्रिकेट टिल 5 PM. 5 वाजेपर्यंत. तो सकाळपर्यंत झोपत आहे. ही इज स्लीपिंग टिल मॉर्निंग. सकाळपर्यंत. ओके, पार्टी मध्यरात्रीपर्यंत चालेल. द पार्टी विल लास्ट अंटिल मिड नाईट. ओके, मध्यरात्रीपर्यंत. आता बघूया बिफोर. बिफोरचा प्रिपोजिशन ऑफ प्लेस सांगताना बिफोरचा अर्थ होतो च्या समोर आणि टाइम सांगताना अर्थ होतो च्या पूर्वी. ओके, बघा, तो सकाळी 10च्या आधी त्याच्या कार्यालयात पोहोचतो. ही रिचेस इज ऑफिस बिफोर 10 AM. ओके, तो येण्यापूर्वी मी निघून जाईल. आय विल लिव्ह बिफोर ही अराइव्हज. ओके, कृपया संध्याकाळी 6च्या आधी माझ्या घरी या. प्लीज कम टू होम बिफोर 6 PM. ओके, तो नेहमी सूर्योदयापूर्वी उठतो. ऑलवेज ही वेक्स अप बिफोर सनराइज. सूर्योदयापूर्वी. मी 2 तास आधी स्टेशन सोडले. आय लेफ्ट द स्टेशन 2 hours बिफोर. ओके, आता बघूया आफ्टर. आफ्टरचा अर्थ होतो च्या नंतर. बघा, पाऊस थांबल्यानंतर नाटकाला सुरुवात झाली. द प्ले बिगॅन आफ्टर द रेन स्टॉप. काही वेळाने ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही विल अटेंड द मीटिंग आफ्टर सम टाइम. काही वेळानंतर. ओके, चित्रपटानंतर रात्रीचे जेवण करूया. लेट्स हॅव डिनर आफ्टर द मूवी. मुलाखतीनंतर त्याला आत्मविश्वासाने आनंद वाटला. ही फेल्ट कॉन्फिडंट अँड हॅपी आफ्टर द इंटरव्ह्यू. शिक्षक आल्यानंतर ती वर्गात येत आहे. शी इज कमिंग इन द क्लास आफ्टर द टीचर केम. शिक्षक आल्यानंतर. ओके, तर मित्रांनो, हे प्रिपोजिशन ऑफ टाइम आपण व्हिडिओमध्ये बघितलं. प्रिपोजिशन ऑफ प्लेस सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मिळून जाणार आहे. ओके, चला मित्रांनो, आता महत्त्वाची इन्फॉर्मेशन काय, तर आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. हा कोर्स 30 दिवसाचा कोर्स आहे. या 30 दिवसाचा कोर्स लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये आहे. रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील. लाईव्हमध्ये तुम्हाला माझ्याशी इंटरॅक्शन करण्यामध्ये किंवा तुम्हाला अनेक सारे प्रश्न तुम्ही मला त्याच्यामध्ये विचारू शकता. ओके, आणखी काय होणार त्याच्यामध्ये, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल डेली प्रॅक्टिस, व्होकॅब्युलरी बिल्डिंग. दररोज आपण विविध व्होकॅब्युलरी बघणार आहोत. बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामरचे कन्सेप्ट बघणार आहोत. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज. प्रत्येक टॉपिकच्या प्रॅक्टिस एक्सरसाइज तुम्हाला मिळणार आहेत होमवर्कसाठी. ग्रुप डिस्कशन सुद्धा डेली आपण वेगळ्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, कोर्सची फीस आहे 599 रुपये. ओके, ही कोर्सची ऑफर प्राइस आहे. ओके, अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. रेकॉर्डेड तुम्हाला व्हिडिओज या डिजिटल जे काही अकॅडमीवरती याच फीसमध्ये तुम्हाला मिळते. अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यावरून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.